नमस्कार, मी विकास. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये. आणि सध्या रंगभूमीवर पुन्हा एकदा एका नव्या संचात सर्किट हाऊस हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि त्यानिमित्ताने आपला सर्वांचा लाडका अंकुर जो पहिल्यांदा सुद्धा सर्किट हाऊसमध्ये होता आणि आता पुन्हा एकदा सर्किट हाऊसमध्येच तो या नवीन संचाबरोबर आहे. तर अंकुरचं स्वागत आहे. धन्यवाद. काय सांगशील, पुन्हा एकदा नवीन जोशाने नवीन उमेदीने पुन्हा सर्किट हाऊस चालू झालेलं आहे, रंगभूमीवर आलेलं आहे, काय सांगशील? मधल्या काही काळात म्हणजे करोनाच्या आधी थोडं हे बंद झालं होतं, पण तेव्हापासून तर आत्तापर्यंतचा जो पिरियड होता, आता जे प्रयोग सुरू झालेत ना, प्रयोग सुरू झालेत त्याचा रिस्पॉन्स पाहता किंवा प्रयोगाची मजा पाहता प्रयोगमध्ये थांबले होते हे वाटतच नाही आहे. म्हणजे सतत त्याच एनर्जीने काम, सतत तीच मजा, तीच धमाल स्टेजवर, बॅक स्टेजला, आणि तोच रिस्पॉन्स, खूप मजा येते. पण आता पहिल्याचा अंकुर, पहिल्या भागाचा म्हणजे पहिल्या जे काही भाग चालले होते नाटकाचे तेव्हाचा अंकुर आणि चला हवेल्यानंतर आता लोक येणाऱ्या भेटायला येणारा अंकुर, यात किती फरक पडला? आता यात त्याही गोष्टीत फरक पडला आहे आणि शरीरयष्टीत खूप फरक पडला. तेव्हा म्हणजे वजनाला हलका होतो. आता प्रत्येक प्रयोगाला संजय दादा म्हणतात की आता वजन जरा कमी कर रे, कमी वाढले जास्त. आता वजन कमी करणारच आहे. कारण आता खूप मजा येते. ऑडियन्स आता नावाने ओळखतो, तेव्हा नावाने ओळखत नव्हता, आता नावाने ओळखतो, त्यातही एक गंमत आहे. 10 वर्ष तू त्याला हवेदा केलेली आहे. तेव्हाचा अंकुर ज्याला कामासाठी वनवन फिरायला लागत होती, कितीतरी कष्ट घेऊन एखादं काम मिळत होतं, आणि आज तो अंकुर स्वतःची नाट्य शिबिरे घेतोय, बालनाट्य शिबिरे घेतोय, बालनाट्य दिग्दर्शन करतोय. कसा प्रवास आहे हा? माझं नाटकासाठी किंवा मग या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी हे नाटक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. कारण हे नाटक मला मिळायच्या आधी मी जवळपास मुंबई आणि इंडस्ट्री सोडून मी परत गावी गेलो होतो. बरोबर. पण हे नाटक मिळालं, आणि म्हणतात ना की या इंडस्ट्रीत एक म्हण आहे की तुमचं एका कामावरून दुसरं काम ठरतं किंवा मिळतं. बरोबर. आणि ते मिळाल्यानंतर तुमची ती काय म्हणतात ती काम करण्याची जिद्द जर कायम असेल तर मग ते कामावरून काम मिळत जातं. तर तसंच माझ्या बाबतीतही झालं. पण तेव्हाच एक मला आठवतं की जेव्हा मी सोडून गावी गेलो होतो तेव्हा मी ठरवलं होतं की, कारण माझं मास्टर थिएटरमध्येच झालेलं आहे, तर माझं एक डोक्यात चालू होतं की गावाकडे म्हणजे जिथून मी आलो आहे तिथे नाटक होत नाही, तर तिथे एक नाट्य शिबिर घेऊन एक आपली स्वतःची नाट्यसंस्था चालू करायची आणि एक नाट्य चळवळ, म्हणजे जिथे नाटकाचा न पण लोकांना माहिती नाही आहे तिथे एक नाटकाचा ग्रुप तयार करून नाटकं सुरू करायचे. हे डोक्यात सुरू होतं, पण आर्थिक परिस्थिती नव्हती, लोक मदत करत नव्हते. बरं, मदत करायची तर कुठल्याही बेसवर करायची. त्याच्या उलट आता झालं आहे की आता आपण नाट्य शिबिर आयोजित करूयात का म्हणून मला फोन येतो, तुला वेळ मिळेल का मी बाहेरच्या ठिकाणी जाईन न जाईन याची गॅरंटी नाही, पण जे ग्रामीण भागातल्या शाळा आहेत, बरोबर, कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजला मात्र मी आवर्जून जातोच. म्हणजे समजा जर 2 दिवस मी मोकळा असेल आणि त्यांना माझा एकच दिवस हवा असेल आणि त्यांचा 3-4 दिवसाचा जर शिबिर असेल तर मी त्यांना हेही सांगतो की मी 2 दिवस आहे, जर तुम्हाला 2ही दिवस मी हवा असेल किंवा मला शिकवता आलं तरी मला आवडेल. बरोबर. सो आता त्यात एक मजा येते. पण ज्या पण चला हवे तुला खऱ्या प्रकारे घरातील महाराष्ट्रातील ग्रामीण भागापर्यंत असू दे, कुठे घराघरात पोचवलं. पण ज्या दिवशी कळालं की ज्या दिवशी तो सेटवर काय सीन होतं की ज्या दिवशी कळालं की तुम्हाला आता हा मालिका जी आहे ती ऑफ एअर जाते, थोडंसं वाईट वाटलं तिथपर्यंतच, म्हणजे दुसऱ्या सेकंदापर्यंत की आपण थांबतो आहोत आणि हा जो पॉज आहे या पॉजपर्यंत वाईट वाटलं. आणि नंतर मग मग ठीक आहे की काही कालांतराने कदाचित या 1-2 महिन्यातच आम्ही परत येणार आहोत. कारण तेव्हा सांगितलं होतं जेव्हा थांबणार होतो आम्ही, तर हे फक्त पॉज असणार आहे, गॅप असणार आहे, गॅपनंतर परत सुरू करणार आहोत आपण. पण म्हणजे त्या मालिकेचा सेट किंवा मग बॅकस्टेज किंवा मग सहकलाकार ह्याच्यापेक्षा ना जे बॅकस्टेज आहेत, बॅकस्टेजवाले कामगार आहेत, म्हणजे लाईटवाले आहेत, जे स्पॉट बॉय आहेत, त्यांची आठवण जरा जास्त येते. कारण आमच्या सेटवर असं कधीच नव्हतं की तू स्पॉट बॉय की तू लॉट बॉय, नाही, सगळे एकत्र बसून एकत्र काम करायचे. सो ती आठवण मात्र खूप. आता जेव्हा हे प्रयोग झाले, एवढे प्रयोग त्याच्या अगोदर पण केले, आता तर वजन कमी जास्त झाले, त्यावेळेस म्हणजे संजय सर की आता वजन लग्न मानवले साधारणतः. पण साधारणतः एवढे प्रयोग झाले, असा कोणता प्रयोग आठवतोय का की जो प्रयोग म्हणजे तुला एक मेमोरेबल प्रयोग राहिला? प्रत्येक प्रयोगाला काहीतरी वेगळं घडतं. आणि त्यातल्या त्यात मला एक प्रयोग खूप आठवतो. आम्ही एक प्रायव्हेट कंपनीसाठी प्रयोग कॉन्ट्रॅक्ट शो होता. आणि प्रयोग चालू झाला
10 मिनिटानंतर आम्हाला असं कळलं की लोकांना प्रयोगामध्ये इंटरेस्टच नाही आहे. म्हणजे लोक समोर बसून जेवत आहेत, मुलं बागडत आहेत. ओके. तर मी नर्वस झालो, बाकी सगळे नर्वस झाले, पण दादा नर्वस नाही झाले. त्यांनी पूर्ण प्रयोग केला. पण कसा केला, अच्छा मग ते खात आहेत, मग आपणही खाऊया. त्यांना नाही पडलं काही, पण आपण प्रयोग करूयात. आपल्यासाठीच का होईना, पण आपण प्रयोग करूया. त्यातले जर 100 माणसं असतील, 100रातले किमान 5 लोक तरी आवर्जून नाटक पाहतात. त्या 5 माणसासाठी आपण तो प्रयोग करूया. तर जो डिसमूड झाला होता आमचा, जो आमचा उत्साह मावळला होता, ह्या गोष्टीमुळे अजून आम्ही प्रोत्साहित झालो आणि परत त्याच एनर्जीनं तो प्रयोग केला होता. तो प्रयोग अविस्मरणीय आहे. वा. आणि संजय सरांचं एवढ्या वर्ष काम करत असताना असा कोणता तुला एक्सपिरियन्स आठवतो की संजय काय गोष्टी तुला महत्त्वाची वाटते, काय शिकलास की तुला या अभिनयात खूप महत्त्वाची ठरली ती गोष्ट? नाही, त्यांच्याकडे शिकण्यासारखं खूप गोष्टी आहेत. म्हणजे एक तर म्हणजे डाऊन टू अर्थ, प्रचंड डाऊन टू अर्थ. आणि दुसरी गोष्ट, त्यांची एक गोष्ट मला खूप आवडते, जी प्रत्येक नटाने ही गोष्ट अंगीकारलीच पाहिजे. त्यांचं असं मत आहे की जो नवीन कलाकार आहे, तर मी त्याचा सिनियर नाही, तो माझा सिनियर आहे. कारण त्याच्याकडे काही गोष्टी ॲडव्हान्स आहेत ज्या माझ्याकडे नाही आहेत. त्या गोष्टी मला शिकायच्या आहेत. म्हणजे त्यांची शिकण्याची वृत्ती अजूनही कायम आहे, जी बऱ्याच म्हणजे माझ्यासारख्या नवीन नटाकडे कदाचित ती शिकण्याची वृत्ती कमी होत जाते काही कालांतरानं. तर त्याला वाटतं की आता मला जमलं. तर ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. आणि जेव्हा केव्हा मला असं वाटतं ना की आता आपल्याला जमलं आणि प्रयोग झाला की मग थांबते की हां नाही अजून आहे, शिकायचं खूप आहे. सो संजय सरांच्या खूप गोष्टी आहेत, अशा खूप गोष्टी. वा. जाताचं प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी काय आव्हान करशील? मी एकच आव्हान करेन की 2-2.5 तास तुम्ही तुमच्या डोक्यातले सगळे टेन्शन, घरातले सगळे वादविवाद विसरण्यासाठी तुम्ही सर्किट हाऊस नक्की पाहायला आहे.